नमस्कार. आपल्यासोबत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नृत्यांगना ज्या आहेत हिंदवी पाटील, खरं तर त्या आहेत. नमस्ते. जुन्नर तालुक्यामध्ये आपण पहिल्यांदाच आलात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेली खरं तर ही भूमी आहे. कसा अनुभव आहे इथला? खरं तर मी स्वतःला खूप 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 ब्लेस समजते किंवा लकी समजते की आज पहिल्यांदाच मी जुन्नर तालुक्यात आले आणि खानापूर गावात येते. त्याच्यामुळे मी खरंच स्वतःला खूप लकी समजते आणि माझ्यासारखं भाग्यवान कोण असणार जर माझी शिवभूमीला जर चरण लागतात आणि मला इथं परफॉर्म करायचा चान्स भेटतो. तर मला खूपच छान वाटतं. आता सोशल मीडियावर देखील तुम्ही खूप सारा ॲक्टिव्ह आहात. अनेकदा पाहतो की त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही खूप गरजवंत जी लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचता, त्यांना मदत करता, मदतीचं आव्हान देखील करता. अनेक लोक सोशल मीडियावर आहेत, परंतु इतका चांगला प्रभावी वापर कोणी करत नाही. काय सांगाल त्या लोकांना? विषय असा आहे की आपण जेव्हा एखाद्या गोष्टीची म्हणजे काय म्हणतात त्याला मदतीचा हात आपण करतो किंवा आपण म्हणतो की ह्या व्यक्तीला मदत करा, काही लोकांना ते फेक वाटतं. आता बरेच असे लोक आहेत की स्कॅनर टाकतात आणि पैसे गोळा करतात, पण त्याचा दुरुपयोग केला जातो खूप ठिकाणी. मी आणि माझ्या टीमने असं ठरवलं की मग ज्यांना पण गरज आहे, खूप सारे असे कॉल्स येत आहेत 2 वर्ष झाले, जे पण गरजू आहेत त्यांना आम्ही स्वतः जाऊन भेटतो आणि त्यांच्या काय प्रॉब्लेम्स आहेत ते जाणून घेतो आणि आमच्या पद्धतीने आम्ही त्यांना प्रयत्न करायचा थोडाफार मदतीचा हात करतो. खरं तर आता हे जे क्षेत्र आहे म्हणजे नृत्याचं क्षेत्र आहे किंवा अभिनयाचं क्षेत्र आहे, अनेक लोक याच्यामध्ये योग पाहतात, अनेक युवती असतील, युवक असेल. याच्यामध्ये म्हणजे जर फेम मिळवायचं असेल तर काहीतरी विचित्र केलं पाहिजे की अंगात कला असली पाहिजे. काय नेमकी संदेश द्याल त्या सगळ्यांनी? विषय असा आहे की प्रत्येक व्यक्तीने वेगळं काहीतरी करून पुढं जाणं गरजेचं नाही आहे. फ्लोमध्ये काही गोष्टी होऊन जातात, परत व्यक्ती सुधारतो पण आणि सुधारलेल्या आहेत पण. तर गरजेचं नाही की तुम्ही चुकीचं काही पाऊल उचलून फेम मिळवा किंवा कोणाची कृती करा परत पुन्हा. तुमच्या अंगात जर कला आहे तर त्याच्या जोरावरती तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. आज जर आपण पाहिलं, आज शिक्षणासाठी ज्यांनी म्हणजे विशेषतः मुलींच्या किंवा महिलांच्या शिक्षणासाठी ज्यांनी म्हणजे आपलं आयुष्य पणाला लावलं, त्या सावित्रीबाई फुलेंच्या जयंती आहे. त्या दिवशी तुमचा खरं तर कार्यक्रम जुन्नर तालुक्यात होतोय. काय भावना आहेत? काय बोलणार. ज्या स्त्रीमुळे मी आज इथं उभी आहे, ज्या स्त्रीमुळे मी घडले, मी शिकले, मी शिकत आहे, अजूनसुद्धा माझं शिक्षण चालू आहे. तर म्हणजे शब्दच नाही आहेत. आणि आज सावित्री आईंमुळेच मी या स्टेजपर्यंत पोहोचले आणि माझा कार्यक्रम बघायला इतक्या स्त्रियांचा प्रतिसाद होता. त्यामुळे मी खरंच खूप भाग्यशाली आहे की मी महाराष्ट्रातली आहे. हिंदवी पाटीलला अनेक लोकांनी नृत्यामध्ये पाहिलं आहे, सोशल मीडियावर पाहिलं आहे. हिंदवी पाटील आता पुढे जाऊन काही म्हणजे एखादा सिनेमा करणार आहे का किंवा काही अल्बम वगैरे करणार आहे का? अल्बम सॉंग्सवरती माझा आधीपासून एवढा भर नव्हता आणि काही गोष्टी मला पटत नव्हत्या म्हणून मी अल्बम सॉन्ग केले पण नाही आहेत. बरेच सॉंग्स आले माझ्यापर्यंत, पण ह्या वर्षी नक्कीच सगळ्यांना 2 मोठे चित्रपट बघायला भेटतील. एक तो आहे येईल त्या 6 फेब्रुवारीला रिलीज होतोय जबराट नावाचा. त्यामध्ये सुद्धा सुरेखाताई कुडूचे आहेत आणि बरेच असे मोठे कलाकार आहेत ज्यांच्यासोबत मी स्क्रीन शेअर करते. आता एकदम शेवटचा प्रश्न. महाराष्ट्रभर कार्यक्रम होतात, थोडं व्यस्त शेड्यूल असतं, ही एनर्जी राहते कशी? एनर्जी टिकून कशी राहते? पहिली गोष्ट तर एनर्जी मला माझ्या टीमकडून भेटते. माझे जे पण टीममधले सगळे आहेत त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आहे आणि मी हे कायम म्हणते. आधी जे होते माझ्यासोबत, आत्ता पण जे आहेत, काही खूप जुने आहेत. तर ते जेव्हा येतात ना तेव्हा काही ना काही आमचं मीटिंग्स चालू असते गाडीमध्ये. मी ओरडते, ते ऐकून घेतात, त्यांचं सजेशन देतात, तेही सांगतात आपण असं करू, तसं करू, हे करू, ते करू. आणि एकदा स्टेजवर चढलो की आम्ही सगळ्या गोष्टी विसरून जातो आणि गावकऱ्यांचे जे स्माईल असतं किंवा ते जे एन्जॉय करत असतात त्यातून आम्हाला एनर्जी भेटत जाते. खरं तर हिंदवी खूप काइंड हार्टेड आहे. गाणं किंवा नृत्य सादर करताना देखील ते तिची संस्कृती कुठं बिघडून देत नाही. इतरांना काय सांगतो? प्रत्येक गाण्याचा स्वतःचा एक मूड आहे, एक स्वभाव आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चाली, आवाज, गुण, त्यातच एवढे नखरेल गोष्टी आहेत की वेगळं काही करायची गरज पडणार नाही. जर तुम्ही ते गाणं शांतपणे ऐकलं तर तुम्हाला कळेल की त्यावरती कृती काय करायची आणि ते खूप छान पद्धतीनं तुम्ही सादरीकरण करू शकता. त्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही. धन्यवाद आम्हाला वेळ दिला आणि आमच्याशी बोलल्याबद्दल. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. थँक्यू.